नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर. मी ॲडव्होकेट हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो. मी ते वकील आहेच, पण ज्याच्यासाठी वापरला त्याचा उल्लेख पुढे येईल. ह्यांनी त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे एक बेफाम वक्तव्य असं केलेलं आहे की जशी सावरकरांनी इंग्रजांची हुजरेगिरी केली तशी मोदी अमेरिकेची हुजरेगिरी करतायत. काय मुद्रा मोदी ते मुजरा मोदी असं एक त्यांनी त्यांच्या पद्धतीने बेफाम वक्तव्य सुरू केलेली आहेत. त्यांची राज्यसभेची जागा हुकली. महाविकास आघाडीकडून त्यांनी प्रयत्न करून पाहिला, तशा बातम्याही पसरून पाहिल्या, पण काही डाळ शिजलेली दिसत नाही. आणि त्यांच्या पुन्हा जखमेवरती मीठ म्हणतात तसं की रामदास आठवलेंना मात्र 1-2 नव्हे 3री टर्म म्हणजे 12 वर्ष तर ते होतेच, आता अजून 6 म्हणजे 18 वर्ष ते राज्यसभेमध्ये राहतील. त्याच्यामुळं प्रकाश आंबेडकरांचा थरथराट होणे मी समजू शकतो. त्यांचं जे वक्तव्य जरा नीट समजून घ्या. त्याच्यामध्ये आता सावरकरांवरती काही पुन्हा वेगळा खुलासा करायची गरज नाही. खरं तर एक साधा बालिश प्रश्न आहे, जर सावरकर इंग्रजांची हुजरेगिरीच करणार होती तर त्यांना काळ्या पाण्यात ठेवायचंच कशा? फार सोपी गोष्ट आहे. हुजरेगिरीच करायला लागले, ते माफीच मागायला लागलेत जर इंग्रजांची, तर त्यांना सन्मानानं मोठ्या जागा द्यायच्या. पण ह्यांना हे कोणी समजून सांगावं, किंवा ह्यांना फक्त बेफाम अशी वक्तव्यच करायची आहेत. किंवा हे जेव्हा कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये जाहीरपणे ह्यांनी अशी बोंब केली होती आझाद मैदानात सभा घेऊन की संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना अटक झालीच पाहिजे, आणि ते गुन्हेगार त्यांनीच ठरवलं. म्हणजे स्वतः प्रकाश आंबेडकर, म्हणून मी ते ॲडव्होकेट असा उल्लेख केला. ॲडव्होकेट असून त्यांना आपला कायदा आणि संविधान बचावचे हेच ड्रामे करतात दर 26 नोव्हेंबरला. आणि ते असं म्हणतायत की मला वाटतं ना की ते गुन्हेगार आहेत, त्यांना अटक झालीच पाहिजे. न्यायालय गेलं चुलीत, बाकीचा सगळा कायदा गेला चुलीत, ह्यांना वाटतं प्रकाश आंबेडकरांना. मग जेव्हा तो आयोग स्थापन झाला आणि त्या आयोगाच्या वरती साक्ष द्यायला ह्यांना आणि द ग्रेट जाणते राजे बारामतीचे काका, करामती काका, त्यांना बोलवलं. हे दोघंही गायब झाले पार्श्वभागाला पाय लावून. ह्यांनी त्या आयोगाच्या समोर साक्ष दिली नाही, कारण की ती साक्ष जर दिली असती तर त्याची तशाला तशी नोंद झाली असती त्यांनी दिलेल्या साक्षीची, आणि तो पुरावा म्हणून जसं हायकोर्टमध्ये, उच्च न्यायालयामध्ये न्यायालयात दिलेला तुमची दिलेली साक्ष हा गृहीत धरली जाते, बदलता येत नाही. ह्यांना माहिती ही गोष्ट, कारण की त्याच्यातला वकील जागा झाला. इकडं बेफाम वक्तव्य केली, जाहीररित्या बोलले आझाद मैदानावरती, पण प्रत्यक्ष जेव्हा साक्ष द्यायची वेळ आली तेव्हा प्रकाश आंबेडकर पळून गेले, काकाही शरद पवार पळून गेले. यांनी 2019ला वंचित बहुजन आघाडी नावाची एक राजकीय सर्कस सुरू केली होती. त्याला कारण काय दिलं होतं की असे त्यांनी यादी काढली, या जातीय त्यांनी ह्यांना कसं आजपर्यंत स्थान मिळालं नाही वगैरे वगैरे, सगळी त्यांची मांडणी होती. त्या वंचित बहुजन आघाडीचं तर इतकं प्रस्थ टोकाला गेलं, त्यांनी तेव्हाच्या महाविकास आघाडी, म्हणजे तेव्हा महाविकास आघाडी असं नाव नव्हतं, काँग्रेस आणि राष्ट्रवादी फक्त होते, त्यांच्याकडे अशी डिमांड केली की तुमच्या हरणाऱ्या जागा आम्हाला द्या. आता कोणाला हसू येईल की बाबा ते हारले हे ठीक आहे, पण तिथं तुम्ही कोण आहेत असे? आणि ते हारले तर त्यांना 2 नंबरची मतं ती पण पुरेशी आहेत, आज नाही उद्या ते जिंकतील, जे त्यांनी सिद्ध केलं. बाकी मी त्यांचा कितीही विरोधक असलो काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा तेव्हाचा, तर 2019ला प्रकाश आंबेडकरांनी ज्या पद्धतीची वक्तव्य करून पूर्णपणे दिशाभूल केलेली होती तथाकथित राजकीय पंडितांची, बरोबर 5 वर्षानंतर 2024मध्ये त्याच हारणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीनी आणि त्या आघाडीनी, म्हणजे महाविकास आघाडीनी 31 जागा जिंकलेल्या होत्या 48 पैकी 31. मग कुठे गेलं प्रकाश आंबेडकरांचं राजकीय पांडित्य? हरणाऱ्या जागा म्हणजे ते हारले असतील तरी त्यांना 2 नंबरची आणि मोठी मतं आहेत. आजही भारतामध्ये, संपूर्ण भारतात, आम्ही कितीही राहुल गांधीवरती काँग्रेसवरती टीका करू, 2 नंबरचा सक्षम सगळ्यात मोठा पक्ष तोच आहे. जर त्याचं नेतृत्व बदललं आणि दुसरी काही त्यांनी धोरणं आखली तर कदाचित ते सत्तेवरती येऊ शकतात, कारण की त्यांचं तेवढं पोटेन्शियल आणि संपूर्ण भारतातलं नेटवर्क, संघटनेचं जाळं आहे. अजून एक यांनी बेफाम वक्तव्य केलं होतं विजयादशमीचं जे शस्त्रपूजन असतं संघ शाखेवरती किंवा संघाच्या मुख्य कार्यालयामध्ये रेशीमबागमध्ये नागपूरला, आणि त्या शस्त्रपूजनामध्ये AK-47 कशी आहे आणि मोहन भागवतांना UAPA किंवा देशविघातक कलम लावून अटकच कशी केली पाहिजे, प्रकाश आंबेडकरांची मागणी. प्रकाश आंबेडकरांना फार मोठी संधी 86च्या ते पहिल्यांदा जेव्हा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत नांदेडमधून उभे होते, शेतकरी संघटनेनी पाठिंबा दिला होता त्यांना.
शंकरराव चव्हाण केंद्रातून राज्यामध्ये मुख्यमंत्रीपदी आल्याच्या नंतर त्यांच्या जागी अशोकराव चव्हाणांनी ती निवडणूक लढवायचं ठरवलं, पोटनिवडणूक. आणि गावठाण विरुद्ध राजवाडा 1-1 आणि खूप चांगली मतं त्यांनी घेतली होती प्रकाश आंबेडकरांनी. सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होतं. त्यांची ती पहिली एंट्री होती राजकीय दृष्ट्या एवढे व्यापक अशी. नंतर या छत्रपती संभाजीनगरला त्यांनी गायरान परिषद घेतली. जमिनी गावोगाव ज्या मोकळ्या जमिनी होत्या गायरांच्या, त्या दलितांना कशा मिळाल्या पाहिजे. त्याचा एक तोटा असा झाला की ज्यांना जमिनी मिळाल्या त्यांनी तर त्या कसल्या नाहीतच म्हणा, किंवा त्यांचं त्याच्यावरती पोट आजही भागत नाही म्हणा, पण त्याच्यामुळे त्या गावची जी जनावरं तिथं मोफत चरत होती ती बंद झाली. आणि त्या जनावरांना आता चारा कसा आणणे, विकत घेणे, आणि ते सगळं मुश्किल होऊन बसलं. सगळीकडचं झालाय प्रॉब्लेम. जिथं जिथं मोकळ्या जमिनी होत्या, गावची जनावरं मोफत तिथं चरत होती, ते काढून घेतल्यामुळे आता त्या ठिकाणी त्या जनावरांना पोसणं मुश्किल झाले. ज्या दलितांना जमिनी दिल्या त्यांचाही काही फायदा झाला नाही. कसेल त्याची धरणी आणि श्रमेल त्याची गिरणी अशी घोषणा दिली होती. श्रमेल त्याची गिरणी बाबतीत मात्र कुठल्याही कामगारांना कुठल्याही कारखान्यामध्ये शेअर्स नाही भेटले. पण कुळ कायदा आला आणि जमीन वाटप झालं, त्याच्यामध्ये मात्र भूमिहीनांना जमिनी भेटल्या, ज्याचा काहीच फायदा झाला नाही. ती चळवळ करणारे प्रकाश आंबेडकर. 1990ला विश्वनाथ प्रतापसिंग पंतप्रधान असताना राज्यसभेवरच्या 2 जागा शेतकरी संघटनेच्या वाट्याला आल्या असताना एक भूपेंद्रसिंग मान पंजाबमधले शेतकरी संघटनेचे नेते ते, दुसरी जागा प्रकाश आंबेडकरांना शरद जोशींनी दिली होती. म्हणजे तेव्हा विरोधातलं जे राजकारण सुरू झालं होतं त्याची नीट दिशा प्रकाश आंबेडकरांना कळत होती. प्रत्यक्ष त्यांना राज्यसभेवरती पण नेमल्या गेलं होतं. 6 वर्ष त्यांची पहिली जी टर्म आहे ती शेतकरी संघटनेमुळे मिळालेली होती, पण त्यांना स्वतःला ही दिशा नाही ओळखता आली. या शरद पवारांनी काँग्रेसमध्ये असताना जेव्हा पहिल्यांदा असा प्रयोग केला की 4 दलित नेते खुल्या जागेवरून निवडून आणलेले होते, त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर अकोल्यावर, त्याच्यानंतर जोगेंद्र कवाडे मला वाटतं भंडाऱ्याहून होते, रासू गवई अमरावतीमधून आणि रामदास आठवले मुंबईमधून, असे 4 दलित नेते खुल्या जागेवरून निवडून आलेले होते. उगवता सूर्य त्यांची निशाणी होती. आणि 31 काँग्रेसच्या जागा, 1 शेतकरी कामगार पक्षाची, आणि हे 4 दलित नेते असे सगळे मिळून जवळपास 38 जागा 48 पैकी काँग्रेसच्या निवडून आल्या होत्या 98च्या लोकसभा निवडणुकीमध्ये. हे सगळं जे एक पॉझिटिव्ह राजकारण, आकड्यांच्या दृष्टीनं पुरोगामी राजकारण, ज्याच्या स्वतः हिस्सा प्रकाश आंबेडकर होते, ते जे नंतर भरकटत गेले. वंचित बहुजन आघाडीची स्थापना केल्याच्या नंतर ह्या छत्रपती संभाजीनगरला AIMIM बरोबर युती करून त्या इम्तियाज जलील यांना निवडून आणण्याचं पाप यांचं आहे. हे स्वतः औरंगजेबाच्या कबरीवरती गेले होते. इथे या छत्रपती संभाजीनगर जवळ खुलताबादला तिथंच आदर चढवलेली ह्यांनी. हे जे एरवी गप्पा मारतात, मग जर तुम्ही सावरकरांना इंग्रजांचे हुजरे म्हणता, मोदींना अमेरिकेचे हुजरे म्हणता, त्याची तर चर्चा वेगवेगळे लोक करतील, आपण करू. ते तुम्ही कोणाचे हुजरे आहेत? तुम्ही कोणाला मुजरे करता? औरंगजेबाचे हुजरे आहेत तुम्ही, औरंगजेबाला मुजरे करता तुम्ही, आणि नंतर तुमचं त्यांच्याशी पटलं नाही. स्वतः हे 2019च्या लोकसभा निवडणुकीला 1 नाही 2 जागी उभे होते. अकोल्याला उभे होते, सोलापूरला उभे होते. काय त्यांचं तेव्हाचं हिशोब असतील त्यांनाच माहीत. आणि ते पडले, त्याचा राग कोणावर काढला? ते AIMIM बरोबर. ह्यांनी धोका दिला म्हणून. म्हणजे दलितांनी मुस्लिमांना मतदान केलं, पण मुस्लिमांनी दलितांना केलं नाही, असं यांचं म्हणणं. प्रकाश आंबेडकरांना ज्या पद्धतीनं उलटसुलट वक्तव्य करायची आहेत त्यांनी करावीत, त्यांची मर्जी. पण जर त्यांना दुसऱ्यांना हुजरे म्हणायचे असेल तर ते स्वतःसुद्धा कोणाचे हुजरे आहेत त्यांनी ते स्पष्ट करावं. त्यांच्या कृतीतून तर ते दिसतंच ते कोणाचे हुजरे आहेत. ते त्यांना कुठलंही राजकीय यश आता सध्या मिळत नाही आहे. त्यांचे हिशोब त्यांच्याच पद्धतीनं जे काही होते. अगदी आत्ताही त्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेसबरोबर युती केली होती आणि त्याची भली डमडम माध्यमांमधून करून घेतली होती. कोणी त्याची दखलही घेतली नाही, बाकीच्यांनी मतदारांनी दखल घेतली नाही. किंवा त्यांनी 2019च्या निवडणुकीमध्ये अशी काय हवा केली होती वंचित बहुजन आघाडीची की जणू काय त्यांचंच सगळं आहे आता राज्य येणार आहे. त्याच्यातले कितीतरी नेते, गोपीनाथ पडळकर असो किंवा आमच्याकडचे यशपाल भिंगे असो, ते तिकडे भाजपमध्ये गेले, हे इकडे काँग्रेसमध्ये गेले. कितीतरी लोक उठले त्यांच्याकडून दुसरीकडे निघून गेले. पाहूयात भविष्यात काय होतं ते. प्रकाश आंबेडकरांना ह्याचं उत्तर द्यावं लागेल. सावरकर इंग्रजांची हुजरेगिरी करायची, मोदी अमेरिकेची हुजरेगिरी करतात. प्रकाश आंबेडकर तुम्ही काय औरंगजेबाची हुजरेगिरी करता? इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज